गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण चौकोनांचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत. तर मागच्या वेळेला आपण बहुभुजाकृती म्हणजे काय, बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज, बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनांची बेरीज याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता याच्यानंतर आपण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार शिकणार आहोत. तर चौकोनाची व्याख्या तुम्हा सर्वांना माहिती आहे. 4 रेषाखंडांनी बनलेल्या समतल आवृत्ताकृतीला चौकोन असे म्हणतात. चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, चौकोनाला 4 कोन असतात, चौकोनाला 2 कर्ण असतात. याचा अभ्यास तुम्ही याच्या आधीच केलेला आहे, त्यामुळे आपण इथं न वेळ घालवता आपण डायरेक्ट चौकोनाचे प्रकार पाहूया. आता चौकोनाचे जे प्रकार आहेत ते चौकोनाचे प्रकार कशावरून पडलेले आहेत. तर चौकोनाला बाजू असतात, कोन असतात. तर चौकोनांच्या बाजू आणि कोन याच्यावरून विशेषतः चौकोनाचे प्रकार ओळखले जातात. आता या ठिकाणी पहा, चौकोनाला 4 बाजू असतात. या 4 बाजूपैकी एकूण चौकोनाला 4 बाजू आहेत. 1 2 3 4. या 4 बाजूपैकी इथं जर पाहिलं आपण तर एक बाजूंची जोडी कशी आहे पहा, हे चिन्ह कशाचं आहे, समांतर. मग जर चौकोनातील एकच जोडी समांतर असेल तर त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. पहा, ज्या चौकोनातील बाजूंची एकच जोडी समांतर असते. आता ही एक जोडी झाली, ही दुसरी जोडी झाली. मग दुसरी जोडी समांतर आहे का, नाही, एकच जोडी समांतर आहे. म्हणून या चौकोनाला काय म्हणायचं, समलंब चौकोन. मग या ज्या समांतर नसलेल्या ज्या बाजू आहेत या कशा आहेत, या वेगवेगळ्या आहेत. आलं लक्षात. मग समजा जर या बाजू सुद्धा जर समान असतील तर इथं दाखवलेल्या पहा, जर समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू सुद्धा जर समान नसतील तर त्याला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. काय म्हणतात, समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. तर पहा, आपण काय म्हटलं, चौकोनाच्या एकच बाजूंची जोडी समांतर असेल तर त्या चौकोनाला काय म्हणतात, समलंब चौकोन असे म्हणतात. तर ही समलंब चौकोनाची व्याख्या आपल्याला माहीत झाली. समलंब चौकोन म्हणजे काय. आता या ठिकाणी हा जो चौकोन आहे, जर समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू समान असतील तर त्या समलंब चौकोनाला काय म्हणतात, समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. गोंधळ करून घेऊ नका. पहिल्यांदा समलंब चौकोन म्हणजे काय, एकच बाजूंची जोडी समांतर असणाऱ्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. समजलं, ठीक आहे. आता दुसरं पहा, जर समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू समान असतील तर त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. मला वाटतं या 2 व्याख्या तुम्हाला समजलेल्या आहेत. आता या ठिकाणी पहा, इथं एकच बाजूंची जोडी समांतर होती, इथं ही बाजूंची जोडी सुद्धा समांतर आहे, या बाजूंची जोडी सुद्धा काय आहे, समांतर आहे. म्हणजे चौकोनातील दोन्ही जोड्या समांतर असतील, चौकोनातील दोन्ही जोड्या म्हणजे बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतील तर त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. एकच जोडी समांतर असेल, समलंब चौकोन. एकच जोडी समांतर, समलंब चौकोन. दोन्ही जोड्या समांतर असतील तर त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. आलं लक्षात. तर या ठिकाणी समलंब चौकोन आणि समांतरभुज चौकोन. मग समलंब चौकोनावरून आपण समद्विभुज समलंब चौकोनाची सुद्धा व्याख्या केलेली आहे. मग या ठिकाणी समांतरभुज चौकोनाची व्याख्या आपण पाहिली. चौकोनातील 2 बाजूंच्या जोड्या समांतर असतील तर त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. म्हणजे दोन्ही जोड्या या ठिकाणी काय असतात, समांतर असतात. आता पुढचा प्रकार पाहूया आपण. आता इथं जर पाहिलं, ही बाजूंची जोडी सुद्धा काय आहे, समांतर. ही बाजूंची जोडी सुद्धा काय आहे, समांतरभुज. म्हणजे हा सुद्धा चौकोन समांतरभुज चौकोनच आहे. पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. याच्यामध्ये या विरुद्ध बाजूंच्या जोड्या ही जी आहे AB ची लांबी आणि CD ची लांबी काय आहे, समान आहे. पण ही बाजू समान असतीलच असं सांगता येत नाही. या बाजूंची लांबी समान आहे पण या बाजूंची लांबी समान नाही.
पण या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला काय दिसून येते पहा, या बाजूंची जोडीसुद्धा समांतर आहे, या बाजूंची जोडीसुद्धा समांतर आहे, म्हणजे हा समांतरभुज चौकोनच आहे. पण याच्या चारही बाजू कशा आहेत पहा, समान आहेत. मग आपल्याला समभुज चौकोनाची व्याख्या करणं फार सोपं आहे. तर पहिल्यांदा हा मुळातच समांतरभुज चौकोन आहे. ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. व्याख्या सोपी आहे की नाही? ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात त्या चौकोनाला काय म्हणतात, समभुज चौकोन असे म्हणतात. मग आपण पहिल्यांदा समांतरभुज चौकोनाचे थोडे गुणधर्म आपण या ठिकाणी चर्चा करूया आणि मग त्याच्यानंतर समभुज चौकोनाचे गुणधर्म चर्चा करूया. आता या ठिकाणी पहा, समभुज चौकोन हा काय असतो, समांतरभुज चौकोन असतो. पण मला सांगा आता या ठिकाणी प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो का? बघा, विचार करा. आपण समांतरभुज चौकोनाची व्याख्या काय केली? दोन्ही बाजूंच्या जोड्या, दोन्ही जोड्या जर समांतर असतील तर त्या चौकोनाला काय म्हणतो आपण, समांतरभुज चौकोन असे म्हणतो. आता या ठिकाणी या समांतर आहेत, या सुद्धा समांतर आहेत, पण समान आहेत का? या समान आहेत. पण या बाजूवरच ही बाजू आहे का, ही बाजू आहे का, ही बाजू आहे का, चारही बाजू समान आहेत का? असतीलच असं सांगता येत नाही. म्हणजे समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन केव्हा होतो, जर समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतील तर तो काय होऊ शकतो, समभुज चौकोन होऊ शकतो. आणि समभुज चौकोन हा नेहमी काय असतो, समांतरभुज चौकोन असतो. आलं लक्षात? तर पहिल्यांदा आता आपण समांतरभुज चौकोनाचे थोडे गुणधर्म पाहूया. समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू समान लांबीच्या असतात. म्हणजे जेवढी AB ची लांबी असेल तेवढीच DC ची लांबी असणार आहे. आलं लक्षात? पहिला गुणधर्म काय सांगितला समांतरभुज चौकोनाचा, विरुद्ध बाजूंच्या दोन्ही जोड्या विरुद्ध बाजू समान असतात. समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू समान असतात. म्हणजे AB ची जेवढी लांबी आहे तेवढीच DC ची लांबी आहे आणि AD ची लांबी जेवढी आहे तेवढीच BC ची लांबी आहे. म्हणजे विरुद्ध बाजू समान असतात. हा एक गुणधर्म समजला तुम्हाला? आता दुसरं पहा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल, समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू एकमेकांना समांतर आणि समान असतात. या एकमेकांना समांतर आहेत आणि लांबीला सुद्धा काय आहेत, समान आहेत. या सुद्धा समांतर आहेत, लांबीला सुद्धा समान आहेत. आलं लक्षात? हां. आता पुढचा गुणधर्म, आता हा A जो आहे, हा जो A आणि या ठिकाणी हा जो C कोण आहे, हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. काय आहेत? विरुद्ध कोण. मग समांतरभुज चौकोनामध्ये विरुद्ध कोण समान असतात. मग याचा विरुद्ध कोण कोणता? हा. हे दोन विरुद्ध कोण समान असतात. हा दुसरा गुणधर्म झाला. समांतरभुज चौकोनाचे विरुद्ध कोण समान असतात. हा गुणधर्म समजला? हा. आता आणखीन एक गुणधर्म आपण पाहायचा आहे. आता हा प्रमेय सुद्धा तुम्ही शिकणार आहात नंतर. आता या ठिकाणी पहा, ही समांतर रेषा आहे, ही समांतर रेषा आहे आणि याला एका छेदिकेनं छेदलेले आहे आणि छेदिकेच्या एकाच अंगास असणाऱ्या आंतरकोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते. आणि ही बेरीज जर म्हणजे ह्या जर दोन समांतर रेषा असतील, हे दोन कोण एकमेकांचे पूरक कोण असतात. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, इथं पहा, हा कोण आणि हा कोण म्हणजे समांतरभुज चौकोनाचे जे लगतचे कोण आहेत हे एकमेकांचे पूरक कोण असतात. काय असतात? पूरक कोण. इथं सुद्धा हे दोन कोण काय असतात? पूरक असतात. इकडं सुद्धा हे दोन कोण एकमेकांचे पूरक असतात. इकडं सुद्धा हे दोन कोण एकमेकांचे पूरक असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिसरा गुणधर्म काय सांगता येईल, समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण एकमेकांचे पूरक कोण असतात. तर मला वाटतं तुम्हाला समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म समजलेले आहेत. कोणकोणते गुणधर्म? पहिला गुणधर्म, समांतरभुज चौकोनामध्ये विरुद्ध बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात आणि विरुद्ध बाजू समान लांबीच्या असतात. आणि तिसरा गुणधर्म, विरुद्ध कोण समान असतात. आणि चौथा गुणधर्म, समांतरभुज चौकोनामध्ये लगतचे कोण एकमेकांचे पूरक असतात. म्हणजे लगतच्या कोणांची बेरीज किती असते? 180 असते. हे समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म समजले ना? तर हे समांतरभुज चौकोनाचे सर्वचे सर्व गुणधर्म या ठिकाणी सुद्धा लागू पडतात. कारण समभुज चौकोन हा सुद्धा काय आहे? समांतरभुज चौकोनच आहे. म्हणून या समभुज चौकोनाला समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म लागू पडतात. मग याच्यामध्ये वेगळे गुणधर्म काय आहेत? तर समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान असतात. समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात.
हा एक ॲडिशनल गुणधर्म आहे याचा. समांतरभुज चौकोनापेक्षा जादा गुणधर्म कोणता समजलं का? हा लक्षात ठेवायचं. म्हणजे याचे जर तुम्हाला 4 गुणधर्म लिहिता आले तर याचे तुम्हाला 6 गुणधर्म लिहिता येतात. म्हणजे जादाचे गुणधर्म आहेत ते तेवढेच मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा या ठिकाणी जसं सांगितलं विरुद्ध बाजू समांतर असतात, विरुद्ध कोण समान असतात, हे जे गुणधर्म आहेत इकडचे इथं सगळे लागू पडतात. म्हणजे समांतरभुज चौकोनाला जे गुणधर्म आहेत ते सर्व गुणधर्म इथं लागू पडतात. पण एक्स्ट्रा 2 गुणधर्म कोणते? सर्व बाजू समान असतात. आलं लक्षात? हां. आणि या ठिकाणी याचे जे कर्ण आपण काढतो, इथं जे कर्ण काढतो हे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. कसे दुभागतात? एकमेकांना काटकोनात दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. आता या ठिकाणी जर आपण समभुज चौकोनाचे 2 कर्ण काढले, आता इथं सुद्धा आपल्याला कर्ण काढता येतात. आणि इथं सुद्धा पहा, या कर्णामुळे 2 एकरूप त्रिकोण तयार होतात. समांतरभुज चौकोनाचे सुद्धा 2 एकरूप त्रिकोण तयार होतात. आणि इकडं सुद्धा असा कर्ण काढला, इकडं एक त्रिकोण, इकडे एक त्रिकोण. मग आता याचे जर कर्ण काढले आपण, जर हे जे कर्ण आहेत हे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. म्हणजे इथं जो कोन आहे तो किती अंशाचा तयार होतो? 90 अंशाचा कोन तयार होतो, एकमेकांना काटकोनात दुभागतात. मग समभुज चौकोनाचे जादाचे 2 गुणधर्म कोणते? सर्व बाजू समान असतात आणि कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. आलं लक्षात? आता तिसरा प्रकार बघूया आपण, आयत. हा सुद्धा पहिल्यांदा समांतरभुज चौकोनाचा आहे. कसा समांतरभुज चौकोन आहे? विरुद्ध बाजूच्या दोन्ही जोड्या काय आहेत? समांतर आहेत. पुन्हा या ठिकाणी जे गुणधर्म समांतरभुज चौकोनाला लागू पडतात ते सर्व गुणधर्म याला सुद्धा लागू पडतात. परंतु आता याचा वेगळा गुणधर्म काय आहे आयताचा? इथं पहा, आपण काय म्हटलं होतं? विरुद्ध कोन समान असतात. इथं सुद्धा विरुद्ध कोन समानच असतात. पण ॲडिशनल आणखीन एक गुणधर्म या ठिकाणी आहे. तुम्ही बघितल्याबरोबर आकृतीमध्ये सांगू शकता. सांगू शकाल? सांगा बघू कोणता? हे जे चिन्ह आहे या चिन्हावरून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. मग आयताचे गुणधर्म लिहा म्हटले. आयताचे 6 गुणधर्म लिहा. मग आयताचे 6 गुणधर्म लिहिता येतात. नंबर 1, विरुद्ध बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात. विरुद्ध बाजू समान लांबीच्या असतात. विरुद्ध कोन समान असतात. लगतचे कोन एकमेकांचे पूरक असतात. आणि ॲडिशनल गुणधर्म प्रत्येक कोन काटकोन असतो. आलं लक्षात? म्हणजे प्रत्येक समांतर, म्हणजे हा सुद्धा कशाचा प्रकार आहे? समांतरभुज चौकोनाचा. म्हणजे ज्या समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असतो त्या चौकोनाला आयत असे म्हणतात. आयताची सोपी आणि साधी व्याख्या, समांतरभुज चौकोनाचे सर्व कोन समान, सर्व कोन म्हणजे प्रत्येक कोन 90 अंशाचा असेल तर त्या समांतरभुज चौकोनाला काय म्हणतात? आयत म्हणतात. म्हणजे आयताचा गुणधर्म सुद्धा तुम्हाला समजलेला आहे. आले लक्षात? हां. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा समांतरभुज चौकोन पाहिला. समांतरभुज चौकोनावरून आपण समभुज चौकोनाची व्याख्या केली. त्याच्यानंतर आपण आयताची व्याख्या केली. आता या ठिकाणी जर पाहिलात तर हा सुद्धा पहिल्यांदा समांतरभुज चौकोन आहे. पण या समांतरभुज चौकोनाचं काय वैशिष्ट्य आहे? तर याच्यामध्ये सुद्धा सर्व बाजू समान दिसतात. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सुरुवातीचे जे सगळे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म याला लागू पडतात. म्हणजे विरुद्ध बाजू समांतर असतात. विरुद्ध बाजूच्या म्हणजे दोन्ही जोड्या काय असतात? समांतर असतात. त्याच्यानंतर विरुद्ध कोन समान असतात. लगतचे कोन एकमेकांचे 80 असतात. हे सगळे गुणधर्म समांतरभुज चौकोन सगळे गुणधर्म लागू पडतात. पण ॲडिशनल गुणधर्म कोणता आहे? जादाचा गुणधर्म कोणता आहे? याच्या सर्व बाजू समान आहेत आणि सर्व कोन सुद्धा याचे समान असतात. मग आपण याची व्याख्या कशी करू शकतो? ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू आणि सर्व कोन समान असतात त्या चौकोनाला काय म्हणतात? चौरस असे म्हणतात. किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो, ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतो त्या समांतरभुज चौकोनाला काय म्हणतात? चौरस असे म्हणतात. मला वाटतं चौरसाची सुद्धा व्याख्या समजलेली आहे. चौरसाचे गुणधर्म सुद्धा तुम्हाला लिहिता येतात. तर याप्रमाणे चौरसाचे गुणधर्म लिहा म्हटले तर तुम्हाला चौरसाचे गुणधर्म लिहिता आले पाहिजेत. सर्व बाजू समान असतात, सर्व कोन समान असतात. आलं लक्षात? आता त्याच्यानंतर आपल्याला हा सुद्धा
इथं लिहिलेलं आहे पतंग, म्हणजे हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे. पण कशा प्रकारचा समांतरभुज चौकोन आहे? तर हा जो समांतरभुज चौकोन आहे, हा समांतरभुज चौकोन कसा आहे पहा. हा समांतरभुज चौकोन आहे का? होऊ शकतात का याच्या समांतर बाजू? आहेत का समांतर बाजू? पहा, ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे का? किंवा ही बाजू समांतर आहे का? नाही. मग पतंगाची व्याख्या आपल्याला वेगळी करायची आहे. समांतरभुज चौकोनाची आपण व्याख्या करायची नाही, याची पूर्णपणे व्याख्या आपण वेगळी करायची आहे. काय करायची पतंगाची व्याख्या? तर या ठिकाणी पहा, इथं जर हे मी जोडलं तुम्हाला, इथं जर जोडलं, हे जर मी जोडलं इथं, तर तुम्हाला काय दिसून येते पहा, इकडं एक त्रिकोण दिसतोय आणि इकडे एक त्रिकोण दिसतोय. या जर तुम्ही ABD हा त्रिकोण बघितलात तर याच्या दोन बाजू समान आहेत, आणि इकडं BCD जर बघितलात तर याच्या दोन बाजू समान आहेत, आणि हा एकच पाया आहे. एकाच पायावर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? समद्विभुज. हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? समद्विभुज. एकाच पायावर दोन समद्विभुज त्रिकोण उभे असतील तर त्या चौकोनाला आपण काय म्हणू शकतो? पतंग असे म्हणू शकतो. पतंग उडवता माहिती आहे ना, आता पतंग मांजावरती बंदी आलेली आहे, त्यामुळे मांजा वापरू नका पतंग उडवताना. पतंग उडवायचा आहे, आनंद लुटा, एन्जॉय करा, परंतु आपण मांजा न वापरता पतंग उडवला पाहिजेत. कारण मांजा जर वापरला तर आता पूर्वी पक्ष्यांना फक्त इजा व्हायची, पण आता माणसांना सुद्धा त्याची इजा होते. म्हणून पतंग उडवत असताना आपण काळजी घेतली पाहिजे की मांजा नसताना सुद्धा आपण पतंग उडवू शकतो, आणि तो आनंद आपण घेतला पाहिजे की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये. इव्हन पक्ष्यांना सुद्धा त्रास होऊ नये, प्राण्यांना त्रास होऊ नये, माणसांना तर होऊच नये. तर जे विद्यार्थी पतंग उडवत आहेत सुट्टीमध्ये, सुट्टी एन्जॉय करतायत, त्यांच्यासाठी सूचना: पतंग उडवताना दक्षता घ्या. पतंग तारेत अडकला म्हणून लोखंडी वार घेऊन काढायला जाऊ नका, कारण लोखंड हा काय आहे? विजेचं सुवाहक आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला शॉक लागायचे चान्सेस जास्त असतात. बरेच मुलं टेरेसवरून पतंग उडवत असतात आणि टेरेसवर राहिलेलं साहित्य, लोखंडी सळी किंवा काही बघत नाहीत. त्यावेळेला शिकलेल्या ज्ञानाचा काही उपयोग करत नाहीत, घेतात बार आणि तारेला लावतात. अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. तर या दुर्घटना होऊ नयेत याच्यासाठी पतंग उडवताना सुद्धा आपण काही दक्षता घेतल्या पाहिजेत. खरं तर मी शाळेत जर राहिलं असतं तर पतंगाची व्याख्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांना विचारली असती, पतंग म्हणजे काय. बऱ्याच जणांची पंचायत झाली असते, पतंग म्हणजे काय आता सांगायचं सरांना. पतंगाची व्याख्या समजली आता. एकाच पायावर जर दोन समद्विभुज त्रिकोण उभा असतील तर त्याला आपण काय म्हणतो? पतंग असे म्हणतो. आले लक्षात? इकडे एक समद्विभुज त्रिकोण आहे, इकडे एक समद्विभुज त्रिकोण आहे, तर ही झाली पतंगाची व्याख्या. तर या ठिकाणी तुम्हाला मी चौकोनाचे सर्व प्रकार सांगितलेले आहेत. चौकोनाचे प्रकार लक्षात राहतील का? चौकोनाचे प्रकार पहिल्यांदा आपण ज्यास एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. ज्या समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू समान असतात त्याला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. ज्या समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू समान असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात. ज्या समांतरभुज चौकोनाच्या प्रत्येक कोन काटकोन असतो त्या समांतरभुज चौकोनाला आयत असे म्हणतात. आणि ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतो त्या चौकोनाला काय म्हणतात? चौरस असे म्हणतात. आणि पतंगाची व्याख्या तुम्हाला आत्ताच सांगितलेली आहे. तर याप्रमाणे हे सगळे चौकोनाचे प्रकार आहेत. हे चौकोनाचे प्रकार तुम्ही लिहून काढा आणि प्रत्येकाचे गुणधर्मसुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. मग वरती हेडिंग काय लिहायचं? चौकोनाचे प्रकार. मग प्रत्येक चौकोन ज्यावेळेला काढता त्यावेळेला त्यांचे गुणधर्मसुद्धा तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. तर याच्यामध्ये एकूण मी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 चौकोनाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्या 7ही आकृत्या काढायच्या आहेत, त्यांची नावं लिहायची आहेत आणि त्यांचे गुणधर्म लिहायचे आहेत. तर आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.